नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, 10 मे 2025 हा दिवस बुरंबेवाडी गाव देवाचे गोठणे, तालुका राजापूर आणि जिल्हा रत्नागिरी येथील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी आहे वाडीची महापूजा, म्हणजेच सत्यनारायणाची महापूजा. बुरंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ यांनी आयोजित केलेली ही सत्यनारायणाची महापूजा. बुरंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ या मंडळाची स्थापना केली ती मुळातच वाडीच्या विकासासाठी. सरकारकडून कोणताही मोबदला न घेता आपल्या वाडीचा विकास करण्यासाठी या मंडळाची स्थापना झालेली आहे. आणि देवाच्या नामस्मरणासाठी लोकांनी एकत्र येऊन आपल्या वाडीचा विकास करावा यासाठी या महापूजेचा घाट घातला जातो. स्वयंप्रेरणेने गावाचा विकास हा त्यामागचा हेतू असतो. आणि या कार्यक्रमाचा भाग म्हणून दरवर्षी काढण्यात येते ही आनंद दिंडी, म्हणजेच आनंदाची दिंडी. देवाला नावे ठेवून कार्यक्रमाची सुरुवात होते आणि सुरू होतो तो आनंदाचा सोहळा, आनंदाची दिंडी, आनंदाचा सोहळा. ढोल, ताशा, झांज या पारंपरिक वाद्याच्या साह्याने आणि भागवत धर्माचा पताका घेऊन अगदी लहानापासून ते वयस्कर लोकांपर्यंत या दिंडीचा आनंद घेत असतात. या दिंडीत सामील होऊन प्रत्येक नागरिक आपल्या जीवन सार्थक लावत असतो. म्हणूनच या दिंडीला आनंदाची दिंडी असे म्हटले जाते. मित्रांनो, आपण दिंडी म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया. एका विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी एका विशिष्ट तिथीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्यपदरी पडावे म्हणून अभंग, गाणी, नाचत, नामस्मरण करत पायी जाणाऱ्या व्यक्तिसमूहास दिंडी असे म्हणतात. सातत्याने नियमितपणे असे हे वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तसेच दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाच्या पायी जाणारी वारी ही एकट्याने नव्हे तर समूहाने जाण्याची वारी आहे. त्याप्रमाणे ही देवाचे नामस्मरण, आपल्या इष्टदेवताचे नामस्मरण दिंडीच्या माध्यमातून म्हणजेच समूहाने केले जाते. ज्याप्रमाणे वारीत सर्व लोक एकत्र जमून आपल्या देवाचं नामस्मरण करतात, टाळ, मृदुंग याचा नामगजर करत देवाचा आनंद व्यक्त करत असतात, देवाचं नाव घेत असतात, त्याचप्रमाणे ही जणू दिंडी आहे. दिंडी या शब्दाचा अर्थ लहानसा दरवाजा असाही आहे. त्यामुळे दिंडीत राहून भजन करीत आपल्या इष्टदेवताची नामस्मरण करत स्वर्गातील दिंडी दरवाजा उघडता असे समजूत आहे. मित्रांनो, ही आनंदाची दिंडी म्हणजे देवाला घातलेली साध आहे. ही आनंदाची दिंडी म्हणजे आपल्या इष्टदेवतेला केलेले आवाहन आहे. ही दिंडी म्हणजे आपल्या देवतेला केलेले आवाहन आहे की हे देवानू, आम्ही तुझ्या नामाचा जागर करत आहोत, तुझ्या भक्तीचा जागर करत आहोत, तर तूही या दिंडीत सामील हो. असा थोडक्यात या दिंडीचा उद्देश असतो. विविध वेशभूषा करून अनेक मुले या दिंडीत सामील होतात. हातात भागवत धर्माचा पताका घेऊन नाचत असतात. स्त्रियाही नऊवारी साडी नेसून डोक्यावर मंगल कलश घेऊन अगदी आनंदाने देवाचे नाव घेत देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचत असतात. म्हणूनच ही आनंदाची वारी, आनंदाची दिंडी. मित्रांनो, तसे पाहायला गेलास तर आम्ही नाचत गात ढोल ताशांच्या गजरात आपल्या वाडीला प्रदक्षिणा घालत असतो. काहींच्या मते
हे केवळ समूहाने केलेले गाण किंवा नृत्य असू शकतो, पण आमच्या दृष्टीने हे देवाची केलेली आर्त विनवणी आहे. आमच्या दृष्टीने ही देवासाठी देवाकडे केलेले मागणं आहे. हे देवा, आम्ही तुझ्या सेवेत तल्लीन होऊन नाचत आहोत. हे देवा, तुझ्या भक्तीत आम्ही तल्लीन होऊन नाचत आहोत. तेव्हा तूही या आमच्या दिंडीत सामील हो, असा त्यातला थोडक्यात उद्देश असतो. मित्रांनो, या दिंडीच्या साठी या महापूजेच्या निमित्ताने अगदी वाडीचे रस्ते रांगोळीने सजवलेले असतात. पताके लावून प्रत्येक रस्ता हा सजवला जातो. केवळ जणू काही देवाचं आगमनच होणार आहे. या दिंडीच्या रूपाने देव आपल्यात नाचणार आहे असं जणू काही सारं भासत असतं. तर मित्रांनो, ही दिंडी म्हणजेच वाडीच्या एकतेचं प्रतीक. ही दिंडी म्हणजेच वाडीच्या प्रबोधनाचे प्रतीक. ही दिंडी म्हणजेच वाडीच्या ऐश्वर्याचं प्रतीक. हे ऐश्वर्य म्हणजे मनाची श्रीमंती. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत ही दिंडी सगळेजण या दिंडीचा आनंद घेत असतात. आपण पाहू शकता, ज्या विठुरायाच्या वारीत ज्याप्रमाणे रिंगण केलं जातं त्याप्रमाणे एका विशिष्ट ठिकाणी आम्हीही रिंगण करून देवाच्या नामस्मरणात फेर धरून नाचत असतो. हे आमच्या दृष्टीने एक रिंगणच आहे. तर मित्रांनो, देव आणि देवाची भक्ती यामध्ये जोडणारा म्हणजे देव आणि भक्त यांना जोडणारा देवाची भक्ती असते. ही भक्ती तुम्ही कुठल्याही स्वरूपात करू शकता. आपली कृती ही देवाच्या भक्तीपर्यंत, देवाच्या पायापर्यंत नेऊन पोचवत असते असे कधी कधी आपल्याला म्हणता येईल. कारण आपण जे जे चांगले कार्य करत असतो, जे जे चांगले लोकांना मदत करत असतो, ते कार्य आपल्याला देवाच्या पायापर्यंत घेऊन जात असतं. मित्रांनो, ही आनंदाची दिंडी आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवत आहात. तर पाहू शकता, अगदी ढोल ताशाच्या गजरात सगळेजण आनंदाने या दिंडीत सहभागी झालेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात ही दिंडी सादर केली जाते. या दिंडीमध्ये अगदी लहान मुलं वेगवेगळ्या वेशभूषा सादर करत असतात. ही दिंडी म्हणजेच गावाच्या वाडीच्या एकतेचं प्रतीक मानलं जातं. ही दिंडी म्हणजे ईश्वराला घातलेली साध असं मानलं जातं. ही दिंडी म्हणजेच भक्ताने आपल्या देवाच्या पायाशी जाण्यासाठी देवाचं गुणगान गाण्याचं एक प्रतीक मानलं जातं. ही दिंडी म्हणजेच आपल्या देवाला केलेलं आव्हान आहे की हे देवा, मी तुझं गुणगान गात आहे, तुझ्या भक्तीचं मी भक्तीमध्ये दंगून गेलो आहे. या दिंडीत तू सामील हो. मित्रांनो, आपण पाहू शकता की अतिशय निसर्गाने नटलेले निसर्गरम्य अशा परिसरात ही दिंडी चाललेली आहे. आजूबाजूला असलेला निसर्गरम्य परिसर, आजूबाजूला असलेली विविध प्रकारची झाडं, नटलेला निसर्ग आणि या निसर्गासमवेत नटलेले मानव म्हणजेच हे सगळा आवाम आपण पाहू शकतो. भागवत धर्माचा हिंदू धर्माचा हा पताका घेऊन सगळेजण अगदी देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचत आहेत. देव कुठे आहे, कसा आहे आपण पाहू शकतो. देव कुठे आहे, कसा आहे हे आपण जाणून घेऊ शकतो जर तुम्ही या दिंडीमध्ये सामील झालात तर.
येणारा प्रत्येक माणूस हा देव आहे. येणारे प्रत्येक आपल्यासमोर असलेली प्रत्येक वस्तू हे यात देव मानला तर आपोआपच सारं वातावरण भक्तिमय होऊन जातं. निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या या विलोभनीय दृश्य असलेल्या परिसरात अगदी वाजत गाजत चाललेली ही दिंडी म्हणजेच आनंदाची दिंडी. ही चाललेली दिंडी म्हणजेच देवाला घातलेली साद. निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाने नटलेल्या प्रदेशात ही देवाला घातलेली साद आहे की देवा, या निसर्गरम्य परिसरात तूही या आमच्या दिंडीत सामील हो. अशा प्रकारे ही वाडीच्या ऐक्याचं प्रतीक असलेली, वाडीच्या वैचारिक ऐश्वर्याचं प्रतीक असलेली ही दिंडी आज मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करत आहे. स्वर्गनगरीत आपलं स्वागत. म्हणजेच कोकण ही जणू स्वर्गातील धर्तीवरील स्वर्ग आहे आणि या स्वर्गनगरीत आपलं स्वागत आहे असं विविध संदेश या रस्त्यांवरून लिहिलेले आहेत. विविध रस्ते हे रांगोळी काढून सजवलेले आहेत, आपण पाहू शकता. मित्रांनो, भक्ती ही माणसाला वैचारिक श्रीमंतेकडे घेऊन जाणारी असते. आपल्या भक्तीच्या मार्फत भक्त हा देवाच्या पायाशी पोचत असतो आणि या दिंडीच्या मार्फत आपण देवाला साथ घालून आपण काहीशा प्रमाणात देवाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, हा आहे पहिला भाग जो दिंडीच्या स्वरूपात मी तुम्हाला दाखवला. सत्यनारायणाच्या महापूजेची आणखी काही दृश्य मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून दाखवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद आणि पुढचाही व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून कोकणात कशाप्रकारे महापूजेची तयारी केली जाते, महापूजा कशाप्रकारे साजरी केली जाते, सत्यनारायणाची महापूजेचा कसा डामडवला असतो ते तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. तर तुर्तास येथे थांबूया. आपण पाहू शकता विविध वेशभूषा करून नटलेले हे सगळी छोटी मुलं आणि त्यांना साथ देणारी वडीलधारी माणसं अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये अगदी आनंदाने नाचत आहेत. कोकणातील जे पारंपरिक वाद्य आहे, ताशा आणि ढोल, त्यांचा मिलाप येथे आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे वाडीला प्रदक्षिणा घालून येथे आज दिंडी संपन्न झालेली आहे. तर पुढच्या भागात आपण पाहू महापूजा कशा प्रकारे सजवली जाते. तोपर्यंत कुठेही जाऊ नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तोपर्यंत धन्यवाद.